हाय स्टुडंट याच्या आधी आपण बघा टाईप नंबर 6 चे एक्झाम्पल्स बघितलेत. क्वेश्चन होता फाइंड के ची व्हॅल्यू काढायची. त्याच्यामध्ये 7 एक्झाम्पल्स आपण बघितले. त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स 8वं एक्झाम्पल इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय लाईनचे इक्वेशन दिले kx² + 10x × y + 8y² इज इक्वल टू 0 इज परपेंडिक्युलर टू लाईन्स इक्वेशन दिले 2x - y इज इक्वल टू 5. मार्च 2008ला विचारलेलं क्वेश्चन आहे. 3 किंवा 4 मार्काला. ठीक आहे. काय सांगितले होमोजेनियस इक्वेशन दिलेले आहे किंवा जॉईंट इक्वेशन कंबाईन इक्वेशन त्याच्यावरून के ची व्हॅल्यू काढायची आणि ही लाईन कशी सांगितली परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर सांगितले म्हणजे आपल्याला जनरल लाईनचं इक्वेशन माहिती आहे. त्याच्यावरून त्या लाईनचा स्लोप कसा काढायचा m इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y म्हणजेच मायनस a डिवाइड बाय b. जनरल लाईन म्हणजे पॅरलल लाईन. जर ती लाईन परपेंडिक्युलर असेल तर मायनस त्या लाईनचा स्लोप रिसिप्रोकल. या मेथडने काढता तुम्ही. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल किंवा अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असेल एखादं होमोजेनियस इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन दिलं आणि ती लाईन परपेंडिक्युलर काढायची आणि के ची व्हॅल्यू काढायची असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं तर आता बघूयात आपण. दिलेलं हे जॉईंट इक्वेशन लिहूयात. द जॉईंट इक्वेशन इज kx² + 10x × y + 8y² इज इक्वल टू 0. होमोजेनियस किंवा जॉईंट इक्वेशन म्हणता येईल ह्याला. ते हे होमोजेनियस इक्वेशन आहे. त्या होमोजेनियस इक्वेशनलाच आपण थेरम नंबर 2 मध्ये बघितले बघा. होमोजेनियस इक्वेशन घेऊन पासिंग टू ओरिजिनमधून 2 लाईन जातात ते दाखवले. त्या 2 लाईनचा यूज करून सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपच्या व्हॅल्यू काढल्यात फॉर्म्युले. त्याच्यानंतर होमोजेनियस इक्वेशन घेऊन त्या होमोजेनियस इक्वेशनलाच काय ते सॉल्व्ह करून ऑक्झिलरी इक्वेशन काढले. जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मिळतं. मग ह्या होमोजेनियस इक्वेशन आहे ह्यालाच ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं ते थिअरीमध्ये त्या वेळेस पण मी सांगितलंय. आता इथं त्या स्टेपचं यूज आहे. मग त्या कसं सोडवायचं ते बघूयात आपण. दिलेल्या इक्वेशनमध्ये बघा पुट y इज इक्वल टू mx हा फॉर्म वापरायचा. का कारण ती लाईन पासिंग टू ओरिजिनमधून असणार आहे. पॉईंट नाही आहे. बरोबर. व्हॅल्यू पुटअप करूया बघा. काय मिळेल मग k × x² + 10x × 10 y ची व्हॅल्यू पुटअप करायची m × x. मग m ॲज इट इज राहील x × x x² होईल प्लस 8 y ची व्हॅल्यू y चा स्क्वेअर आहे म्हणजे m² x² इज इक्वल टू 0. हे व्हॅल्यू पुटअप केले. नंतर काय करावं लागेल बघा. जे इक्वेशन आलं त्याला डिवाइड बाय x² दिलेल्या इक्वेशनला x ने डिवाइड करायचं आहे. डिवाइड बाय x². x² ने डिवाइड केल्यानंतर x² k × x² डिवाइड बाय x² कॅन्सल होईल. त्याच्यावरून k मिळेल प्लस 10m x² कॅन्सल होईल प्लस 8m². x² कॅन्सल झालेलं x² डिवाइड बाय x² गेट कॅन्सल. हे इक्वेशन मिळालं. हेच इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये स्क्वेअरची टर्म 8m² प्लस 10m प्लस k. हे ऑक्झिलरी इक्वेशन मिळतं आणि हे ऑक्झिलरी इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पण मिळतंय. मग आपण इथे लिहूयात दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन किंवा शॉर्ट फॉर्म ए ऑफ द गिवन लाईन्स. ठीक आहे. हे ऑक्झिलरी इक्वेशन मग थेरीच्या फॉर्ममध्ये काय मिळतं bm² प्लस 2hm प्लस a त्या फॉर्ममध्ये. मग आता ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहेत. मग आता हे लाईनचं इक्वेशन दिले. ही लाईन आहे. ह्या लाईनचं इक्वेशनमुळे आपल्याला लाईनचा स्लोप काढता येईल. मग त्याच्यावरून काढूयात. द स्लोप ऑफ द लाईनचं इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 5. m इज इक्वल टू त्या लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y त्याच्यावर मायनस a डिवाइड बाय b हा फॉर्म्युला मी तो कम्पॅरिझन करा. व्हॅल्यू मिळेल मग -2 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू म्हणजे y चा कोएफिशियंट -1 -1 गेट कॅन्सल. स्लोप मिळाला त्या लाईनचा 2. पण हीच लाईन कशी सांगितली आहे परपेंडिक्युलर. त्यासाठी आपण स्लोप m घेण्याऐवजी काय घेता येईल आपल्याला नोटेशन चेंज केले m'. मग नंतर त्या लाईनचा स्लोप काढूया. द स्लोप ऑफ द लाईन
परपेंडिक्युलर टू, त्या लाईनचं इक्वेशन तेच राहणार आहे कारण ती लाईन परपेंडिक्युलर सांगितली आहे. 2x - y इज इक्वल टू 5 इज, मग त्याच्यावरून त्या लाईनचा स्लोप घेऊया. m इज इक्वल टू -1 डिवाइड बाय जनरल लाईनचा स्लोप म्हणजे m डॅश इज इक्वल टू -1 डिवाइड बाय m डॅशची व्हॅल्यू 2. मग स्लोपची व्हॅल्यू मिळाली m इज इक्वल टू -1/2. मग कंडिशन सांगितली आहे वन ऑफ द लाईन्स गिवन बाय इज परपेंडिक्युलर टू. मग त्याच्यावरून लिहूयात देअरफॉर द लाईन 2x - y इज इक्वल टू 5 इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द गिवन लाईन्स. त्याच्यावरून नसेल तर आपण म्हणता येईल देअरफॉर m इज इक्वल टू व्हॅल्यू -1/2 पुट इन इक्वेशन 1 किंवा सॅटिस्फाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये या स्लोपची व्हॅल्यू जी आली आहे त्याच्यामध्ये पुटअप करूयात. हे जे काय ऑक्झिलरी इक्वेशन आपण कन्वर्ट केले त्याला इक्वेशन 1 म्हणूयात. नंबर द्यायचं राहिलं आहे. मग ते व्हॅल्यू पुटअप केल्यावर 8 - 1/2 त्याचा स्क्वेअर m इज इक्वल टू -1/2 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया. 8 m ची व्हॅल्यू -1/2 त्याचा स्क्वेअर प्लस 10 - 1/2 प्लस k इज इक्वल टू 0. त्याच्यावरून 8 इंटू -1/2चा स्क्वेअर केल्यावर 1 डिवाइड बाय 4 प्लस आता प्लस 10 इंटू -1/2 आहे तर काय होईल 10 डिवाइड बाय 2 प्लस k इज इक्वल टू 0. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. 8 डिवाइड बाय 4 2 नंतर 2 डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 2 5 त्याच्यावरून 2 - 5 प्लस k इज इक्वल टू 0. 2 - 5 -3 प्लस k इज इक्वल टू 0. देअरफॉर k ची व्हॅल्यू काढायची. k इकडे ठेवूया -3 मायनस इकडे आल्यावर प्लस होईल त्यावरून k ची व्हॅल्यू मिळते 3. तीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. क्वेश्चन होता फाइंड k. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नववं एक्झाम्पल. इफ काय क्वेश्चन आहे बघा. इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय 6x² प्लस 10x इंटू y प्लस y² इज इक्वल टू 0 इज 2x प्लस y इज इक्वल टू 0. म्हणजे हे लाईन काय आपल्याला परपेंडिक्युलर सांगितले नाही. इन जनरल लाईन आणि पॅरलल लाईन सेम स्लोप काढायची मेथड असेल. दिलेल्या इक्वेशनला होमोजेनस इक्वेशन आहे त्याला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तिथे m ची व्हॅल्यू असणार आहे. मग दिलेल्या लाईनवरून स्लोप काढणार म्हणजे m ची व्हॅल्यू मिळेल ते इक्वेशनमध्ये पुटअप करणार आधीच्याच इक्वेशनप्रमाणे. फक्त आधीचा जो काही इक्वेशनमध्ये ती लाईन होती ती परपेंडिक्युलर दिली होती आणि ही इन जनरल सांगितली म्हणजे पॅरलल असणार आहे. ठीक आहे, आता त्या मेथडने सॉल्व्ह करूया. दिलेलं जॉईंट इक्वेशन लिहूया. द जॉईंट इक्वेशन इज 6x² प्लस kx इंटू y प्लस y² इज इक्वल टू 0. म्हणजे हे होमोजेनियस इक्वेशन आहे किंवा जॉईंट इक्वेशन आहे. आता ह्याला काय करणार आपण ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार व्हॅल्यू y इज इक्वल टू mx पुट वी गेट जिथं y आहे तिथे व्हॅल्यू mx पुटअप करायची आहे. 6x² प्लस k x इंटू वायची व्हॅल्यू पुटअप करायची m इंटू x म्हणजे m ॲज इट इज राहील x इंटू x² प्लस y² आहे म्हणजे m² x² व्हॅल्यू इज इक्वल टू 0. नंतर याच इक्वेशनला काय करणार आहे डिवाइड बाय x². x² ने डिवाइड करायचं आहे. आता 6x² डिवाइड बाय x² कॅन्सल होईल त्याच्यावरून 6 प्लस k m x² डिवाइड बाय x² कॅन्सल होईल प्लस m² x² डिवाइड बाय x² कॅन्सल होईल इज इक्वल टू 0. दॅट इज हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते. स्क्वेअरच्या फॉर्मची आधी टर्म लिहूयात. मग m² प्लस स्क्वेअर नसणारी k इंटू m प्लस कॉन्स्टंट विच इज रिक्वायर्ड ऑक्झिलरी इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे विच इज ऑक्झिलरी इक्वेशन शॉर्टमध्ये लिहिले. ठीक आहे, तर हे ऑक्झिलरी इक्वेशन मिळते. ऑक्झिलरी इक्वेशनच आपण इक्वेशन 1 म्हणू शकतोय. नंतर जे काय लाईनचं इक्वेशन दिलंय ते त्याच्यावरून लिहा. काय कंडिशन सांगितली देअरफॉर वन ऑफ द लाईन्स
गिवन बाय काय दिले बघा 2x + y = 0 म्हणजेच ही लाईन पॅरलल असेल. मग ह्या लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला m - कोइफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y = -a डिवाइड बाय b. फॉर्म्युला x चा कोइफिशियंट म्हणजे a मिळतोय -2 डिवाइड बाय 1. m व्हॅल्यू -2 मिळते. पुट m -2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. त्याच्यावर मग -2 स्क्वेअर प्लस k इंटू -2 प्लस 6 = 0. त्याच्यावर व्हॅल्यू मिळेल 4 -2k प्लस 6 = 0. तर 6 + 4 10 -2k प्लस 10 = 0. आपल्याला व्हॅल्यू काढायची k ची. त्यामुळे हे -2k प्लस व्हॅल्यू 10 या साईडला -10. नंतर k ची व्हॅल्यू काढायची. -2 नको इकडे डिवाइडला जाईल. k = दोन्ही साईडला मायनस मायनस कॅन्सल होईल. त्याच्यावरून 10 डिवाइड बाय 2. देअरफॉर k = व्हॅल्यू मिळते 5. तोच क्वेश्चन होता फाइंड की. कसं सोडवलं? दिलेलं इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन दिल्याने एक लाईन सांगितली. मग कदाचित काही एक्झाम्पल्समध्ये परपेंडिक्युलर सांगितलं जाईल किंवा पॅरलल. दिलेलं होमोजिनियस इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. कसं करणार? दिलेल्या इक्वेशनमध्ये y = व्हॅल्यू पुटअप करणार mx. नंतर त्याच इक्वेशनला x2 ने डिवाइड करणार आणि ऑक्झिलरी इक्वेशनच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये स्क्वेअरची टर्म स्क्वेअर नसणारी आणि कॉन्स्टंट. नंतर जे काही सांगितलं असेल लाईनचं इक्वेशन किंवा कंडिशन त्याच्यावरून लिहिलं लाईनचं इक्वेशन. पॅरलल असेल किंवा परपेंडिक्युलर त्या लाईनचा स्लोप काढून घेतला. जनरल लाईनचंच इक्वेशन आहे, कॉन्स्टंट टर्म नाही आहे. m = व्हॅल्यू मिळाली. तीच व्हॅल्यू इक्वेशनमध्ये 1 मध्ये पुटअप केली आणि कॅल्क्युलेशन करून कशाची व्हॅल्यू काढली आपण? k ची व्हॅल्यू काढली. पुढचं एक्झाम्पल बघा. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय लाईनचे इक्वेशन सांगितलंय 3x² - 4x × y + k y² = 0 इज 1. म्हणजे लगे लक्षात यायला पाहिजे इथं लाईनचं काय लाईन पॅरलल सांगितलं नाही, परपेंडिक्युलर सांगितलं नाही, फक्त स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन सांगितलं आणि पुढं सांगितलं इज 1. म्हणजे त्या लाईनचा स्लोपची व्हॅल्यू काय असणार आहे हो? m = 1. म्हणजे तुमचं काम वाचवलंय. दिलेलं इक्वेशन लिहिणार जॉईंट इक्वेशन. या जॉईंट इक्वेशनला काय करणार? होमोजिनियस इक्वेशन आहे हे ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. कसं? इक्वेशन गिवन 3x² - 4x × y + k y² = 0. काय कशा मेथडनी? पुट y = mx इक्वेशनमध्ये पुटअप करा. त्याच्यावरून 3x² + 4x × x x² × m + k y² ची व्हॅल्यू m² × x² डिवाइड बाय x². x² असल्यामुळे गेट कॅन्सल होईल. 3 - 4m + k m² = 0. तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा ऑक्झिलरी इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहूयात. k m² - 4m + 3 = 0. इक्वेशन 1. हे काय? दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द गिवन लाईन. दिलेल्या गिवन लाईनचं आपण ऑक्झिलरी इक्वेशन काढलंय. नंतर जे काय कंडिशन सांगितली बट स्लोप ऑफ द लाईन m = 1. त्यामुळे m = व्हॅल्यू मिळाली 1. पुट m = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवायची. बघा काय k ॲज इट इज राहिली. m ची व्हॅल्यू 1 स्क्वेअर - 4 m ची व्हॅल्यू 1 4 × 1 + 3 k - 4 + 3 -4 आणि +3 -1 राहील. k - 1 k ची व्हॅल्यू काढायची. -1 त्या साईडला गेलं प्लस k = 1. k चीच व्हॅल्यू काढायची होती. k = व्हॅल्यू मिळाली 1. हे झाले या टाईपचे. म्हणजे आताचे जे काही एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये काय केलंय जे काय तुम्हाला जॉईंट किंवा होमोजिनियस इक्वेशन दिले त्याला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं होतं. आणि ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करण्याची थेअरी पण झाली आहे. काय प्रकार आहे तो? y = mx व्हॅल्यू पुटअप करायची आणि ते जे काही इक्वेशन येईल त्याला x² ने डिवाइड करायचं आणि लाईनचं जे काही इक्वेशन सांगितलं असेल पॅरलल असेल किंवा परपेंडिक्युलर असेल त्या लाईनचा स्लोप काढायचा आणि त्या m ची व्हॅल्यू या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुटअप केली की तुम्हाला आपोआप k ची व्हॅल्यू मिळणार आहे. या मेथडने या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. मग ती लाईन पॅरलल असू देत, परपेंडिक्युलर असू देत किंवा डायरेक्ट स्लोपची व्हॅल्यू मेन्शन करू देत. तुम्हाला त्याची व्हॅल्यू लगे काढता येईल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला जर दोन एक्झाम्पल्स आहेत या टाईपमधले ते जरा वेगळे असतील ते बघूयात. ठीक आहे.
थँक्यू.